मुंबई उपनगरात पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारं सायन हे एक महत्त्वाचं जंक्शन शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू होत असल्याने हा रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात येते। त्यासाठी 20 जानेवारीच्या रात्री 12 पासून ते 30 मे पर्यंत हे जंक्शन वाहतुकीसाठी बंद राहील। त्यामुळे ज्याऐवजी आता BKC SCLR कुंभारवाडा BKC कनेक्टर या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे। मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारं एक महत्त्वाचं जंक्शन म्हणजे सायन ब्रिज आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की सायन ब्रिजच्या बाहेरचा संपूर्ण जो रस्ता होता तो बॅरिकेडिंग आणि पत्रे लावून बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकांना सुद्धा आता सायन स्टेशनवर जाण्यासाठी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे। सेंट्रल रेल्वे ही आपली 5वी आणि 6वी मार्गिका इथे टाकते। आपण बघू शकतो की सध्या 4 लाईन्स इथे अस्तित्वात आहेत आणि येत्या काळात रेल्वेवर सुद्धा त्याचा परिणाम होईल, म्हणून 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे। मात्र ते करण्यापूर्वी सायन ब्रिज नव्यानं उभारणं गरजेचं होतं आणि त्याच कामासाठी हा सायन ब्रिज पाडून इथं नवा गर्डर बसून एक विस्तृत असा ब्रिज बांधण्याचा रेल्वेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचं काम जे आहे ते 20 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून म्हणजे उद्या रात्री 12 वाजल्यापासून सायनचा हा ब्रिज पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल। मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी त्याची खबरदारी म्हणून इतर जे पर्यायी मार्ग होते ते जाहीर केलेले आहेत। आता तुम्हाला सायन जंक्शनकडे BKC किंवा T जंक्शनहून येण्यासाठी LBS आणि SCLR किंवा BKC कनेक्टरचा वापर करावा लागेल, अन्यथा पर्यायी मार्ग म्हणजे कुंभारवाड्यातना सायन धारावी पोलीस स्टेशनकडनं जाऊन तुम्हाला सायन हॉस्पिटल मार्गे पूर्व द्रुतगती महामार्ग गाठावा लागेल आणि त्याचा ट्रॅफिकच्या समस्येवर निश्चितच मोठा परिणाम होईल। 20 जानेवारीपासून सुरू होणारं हे काम प्रस्तावित वेळापत्रकानुसार 30 मे पर्यंत चालेल असं रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे। कॅमेरामन विनय राजभर साम्या राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।